जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावरती असलेलं जे कन्नड तालुक्यामध्ये स्थित आहे पित्तळखोरा लेणी, या लेणीला बघण्यासाठी आलेलो आहोत. मित्रांनो, या लेणीचा जो इतिहास आहे हा इतिहास पण आपण बघितला तर जे अजिंठा लेणी आहे त्यांच्यापेक्षा पण जुन्या या लेण्या आपल्याला इथं बघायला मिळतात. सर्वात अगोदर आता आपण बघूया इथपर्यंत आपण आलो कसं काय. त्याच्या अगोदर हा छोटासा एक व्ह्यू आहे ना, तो तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, आता सध्या आपण वरतून इथनं चढून आलेलो आहे आणि इकडे बघू शकता की हे आपल्या उजव्या हाताला सुद्धा काही लेण्यांचं दिसत आहे आणि इकडे डाव्या हाताला सुद्धा आपल्याला ना लेण्या दिसत आहेत. अगोदर आपण या उजव्या हाताच्या लेण्या बघू, त्यांच्यावाली जी माहिती आहे ती बघू आणि मग नंतर आपण डाव्या हाताच्या लेण्या बघू. आता आपण आहोत पित्तळखोरा लेण्याची जी गेट आहे ना ते, यात तुम्ही समोर बघू शकता की गौताळा ओटरमघाट वन्यजीव अभयारण्य ही गेट आहे. तिकीट वगैरे इथनंच निघतं. इथं आता कर्मचारी आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे ते देखरेख आहे ते इथं पण एक व्यक्ती राहत असतात ते बघता. इथं तुम्ही नाही का पाठी बघू शकत थोडक्यामध्ये की कोणते कोणते समजा जे ठिकाण आहे प्लेसेस आहे त्यांच्यावरती किती किती किलोमीटरचं अंतर आहे समजा हे थोडक्यामध्ये इथं नाही का दिलेलं आहे. तर अजंठा केव्ज इथनं 147 किलोमीटर, तर कन्नडचं 18 किलोमीटर अंतर आपल्याला बघायला मिळतं. तर जे एलोरा केव्ज आहे वेरूळच्या लेण्या त्यांचं अंतर आपल्याला 47 किलोमीटर एवढं बघायला मिळतं. तर मित्रांनो, जे गेट होतं ना, गेटच्या आतमधनं आपण आलेलो आहे आणि हा जो पाठीमागचा रस्ता तुम्हाला दिसतोय ना, ह्या रस्त्यातनं आपण आलेलो आहे. हा रस्ता एकदा तुम्ही चेकआउट करू शकता, अशा पद्धतीचा रस्ता. आणि इथं आपण आपल्याली गाडी पार्क केलेली आहे. आता कसं आहे, तिथं जे तिकीट आहे पर पर्सन नाही का 30 रुपयांचं तिकीट आहे, ते तिकीट घेऊन आपण आलेलो आहे. जर गाडी कधी इथं आतमध्ये आणायची असली तर त्याची मी एक्स्ट्रा आपल्याला 25 रुपये हे पे करावं लागतं. तर ते पे केलं आणि गाडी आपण आतमध्ये आणलेली आहे. आता आपण चाललेलो आहे समोर. तर समोर इथनं ना लगेच आपल्याला पायऱ्या दिसून येतं. आता आपण चाललेलो आहे पायऱ्यांच्या दिशेनं. या कुंडामध्ये नाही का अगोदर पाणी वगैरे ठेवलं जात होतं. हे बसण्यासाठी ठिकाण केलं होतं, पण कालांतराच्या वेगामध्ये हे नाही का तुटलेलं आहे समजा. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे असेल किंवा ते ठेवलं जातं म्हणजे जे वन्यजीव असेल ते येऊन समजा इथं पाणी वगैरे पिऊ शकता. ह्या हिशोबानं पर्यटक येणार त्यांना बसण्यासाठी हे असलं काही सिस्टम इथं केलेलं होतं. आणि हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला संरक्षणासाठी ना, इथं आपल्याला हे निरीक्षण ठेवण्यासाठी मस्तपैकी एक बनवलेलं स्ट्रक्चर दिसू राहिलं. पण सध्या कसं आहे, फुल उन्हाळ्याचा दिवस आहे हो, तर त्यामुळे नाही का हे पूर्ण सुकलेलं आहे. परंतु ह्याच गोष्टी डिसेंबरमध्ये म्हणा किंवा डिसेंबरच्या अगोदरच्या काळामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये पूर्णपणे हिरवळ असते. त्यामुळे मग तेव्हा पर्यटक येतात पण बरेचसे समजा इकडं फिरण्यासाठी. तर मग तेव्हा इथं पूर्ण हिरवळ असते आणि तो वरतून तुम्हाला एकदा छोटासा आहे ना नजारा दाखवतो. तर तेव्हा तुम्ही म्हणशाल की खरंच आहे म्हणजे एक जन्नतच असं म्हणू शकतो आपण. म्हणजे लोक दूर दूर जातात फिरण्यासाठी. तर ते हे ठिकाण आपल्याला थोडक्यामध्ये इथं कसं आहे ते तुम्हाला कळालं असतं. आणि आता आपल्याला थोडक्यामध्ये जायचं आहे ना, तिथं आतमध्ये या पायऱ्यांच्या मार्गाने असं जायचं आहे. तिकडे बरेचसे काही लोक पण दिसते आपल्याला. तिकडे जायचं, तिथे लेण्या वगैरे आहे तर ते आपल्याला बघायचे आहे. अशी चेकपोस्ट आपल्याला आहे ना त्या साईडला सुद्धा दिसून राहिली. इथं माझ्या बोटांच्या ठिकाण जर तुम्हाला दिसत असेल इथं, आणि हे इथं नाही का बसण्यासाठी कौलोरा टाईप स्ट्रक्चर सुद्धा केलेलं आहे. तर आता असल्या काही पायऱ्यांनी उतरून आपल्याला खाली जायचं आहे आणि या साईडला आपल्याला अशा रेलिंग्स वगैरे पण लावलेलं दिसत आहे जेणेकरून यांना पकडून चालवण्यासाठी आपल्याला म्हणजे मदत होईल. तर त्यासाठी आणि समोरच आपल्याला केव दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला पण जर कधी इथं यायचं म्हटलं पित्तळखोरा लेणीला व्हिजिट करण्यासाठी, बघण्यासाठी, कारण ह्या लेणीचा इतिहास जर पण आपण बघितला तर जो अजिंठा लेणीचा इतिहास आहे त्यापेक्षा पण जुना इतिहास आपल्याला नाही का ह्या पित्तळखोरा लेणीला आहे तो आपल्याला बघायला मिळतो. जर इथं यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 78 ते 80 एवढं किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि संभाजीनगरला यायचं म्हटलं तर तिथं तुम्हाला एअरपासून रेल्वेच्या प्रत्येक सुविधा ह्या आपल्याला बघायला मिळतात. आणि जर कधी कन्नड तालुका म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड तालुका आहे, तिथनं 18 ते 20 किलोमीटर एवढं अंतर आहे. तर तिथनं तुम्ही आरामात येऊ शकता. रस्त्याची काही अडचण नाही, रस्ता मस्त डांबरी बनलेला आहे. सो आरामात येऊ शकता, व्हिजिट करू शकता. जर टायमिंगचं म्हटलं तर सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे चालू असतं, त्यामुळे काय अडचण नाही. पण आता हे बघा तुम्ही समजा समोर आपण बघू शकतो की आता आपण जवळपास वरतून चढून आलेलो आहे आणि हा जो आपल्याला स्लोप दिसतोय तर इथं आहे ना पाण्याची कुंड असतं किंवा पाणी असतं. तर पावसाळ्यामध्ये कसं आहे की तो जर बरंचसं पाणी असलं, जोराचं पाणी असलं तर इथून मग जाणं आहे ना जरा कठीण होतं. तर त्यामुळं कदाचित कधी कधी हे बंदसुद्धा असतं. आणि इथं आपल्याला सूचना फलकसुद्धा दिसते, कारण हे जे कुंड आहे या कुंडांमध्ये जे पाणी असलं ना तर त्यामध्ये उडी वगैरे टाकू नये म्हणून. तर इकडं कर्मचारीसुद्धा असतात जे की कंटिन्यू नजर वगैरे ठेवत असतात समजा. पण तरी पण इथं सूचना फलकसुद्धा आपल्याला दिसत आहे. आता फुल टू उन्हाळा आहे आणि आलेलो पण आपण उन्हातच आहे.
तर त्यामुळे आपल्याला हे सुकलेलं पण दिसतंय इथं. तरी पण ह्या छोट्याशा गड्ड्यांमध्ये आपल्याला पाणी वगैरे दिसतंय. आता आपल्याला इथं बघायला मिळतंय ते म्हणजे ह्या लेण्यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला इथं लिहिलेला दिसतोय. तिन्ही लँग्वेज मध्ये हा इतिहास इथं लिहिलेला आहे. ह्या लेण्यांना संरक्षित स्मारकाचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. ते आल्यानंतर मग ही समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे लोखंडी पूल हा आपल्याला इथं बघायला मिळतोय. आणि मित्रांनो, जेव्हा पावसाळ्याचा दिवस असता किंवा मग हिवाळ्याचे दिवस सुरुवात झालेली असते तर तेव्हा इथं मस्तपैकी धबधबा हा येत असतो. हे पूर्ण हिरवगार असतं. ऍक्च्युली आपण 1 वर्ष अगोदर इथं व्हिजिट केली होती. त्यावेळेस डिसेंबरचा महिना होता, पण त्यावेळेस सुद्धा नाही का ग्रीनरी ही बऱ्या प्रकारे होती. या पुलाच्याच पुढे आल्यानंतर पहिल्याच आपल्याला जे उजव्या हाताला ना हे आपला गुफा बघायला मिळतो बसलेला आहे. तर ज्याला पाठ टेकून बसलेला आहे ते थोडक्यात म्हणजे पलंग आहे. हा पण पलंगाचा प्रकार आहे. आता हे समजा तुटलेलं आहे. आणि हे जे गड्डे आपल्याला दिसत आहे इकडं पण दिसत आहे, या चारही बाजून आपल्याला गड्डे दिसत आहे. म्हणजे इथं त्यावेळेस खांब वगैरे ठेवण्यासाठी किंवा जे पलंग आहे म्हणजे छोट्या छोट्या खोल्यांमध्ये रूपांतर करून त्याला सेपरेट करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात म्हणायचं ठरलं तर विहारचा हा प्रकार आहे. आणि आता हे जे खांब आपल्याला दिसत आहे ना, हे नवीन आता हल्लीच्या काळामध्ये जे पुरातत्व खातं आहे त्यांनी हे बनवलेले खांब आहे. यांची रचना ही आता इथं केलेली आहे. अगोदर हे खांब वगैरे नव्हते. हा पण जो खांब आपण बघतोय ना तो पण. आता मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा तर हे आपले काही खांब वगैरे दिसत नव्हते. आणि पुरातत्व खात्याने त्यावेळेस म्हणजे बघितलं तर चांगलं काम करताना दिसतं. आय थिंक हे सुद्धा नवीनच बांधकाम केलेलं आपल्याला समजा दिसून येत आहे. तर ही होती थोडक्यात आपली पहिली गुफा केव. आता जाऊया आपण पुढं जिथं आपल्याला स्तूप वगैरे दिसणार आहे. हे जे हत्ती वगैरे दिसत आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आपण आहे ना थोडक्यामध्ये चांगल्या प्रकारे माहिती ही घेणारच आहे. आता थोडंसं वरतीच आहे तर इथनं तुम्हाला थोडक्यात एकदा दाखवतो. हे जे दगड वगैरे दिसत आहे ना, ही इथं दगड म्हणा किंवा इथं जे दगड वगैरे दिसत आहे ना, हे जे पुरातत्व खातं आहे त्यांनी हे जे काम वगैरे करत आहे ना तर त्यामुळे हे दगड वगैरे दिसत आहे आपल्याला. चला आता आपण नाही का या साईडला जाऊ. आता आपण थोडक्यात आहे ना तिकडनं आलो. तिकडनं आल्यानंतर ती आपण केव बघितली. त्यानंतर आता आहे ना इथं आलो. हे बघा तो आपल्याला आहे ना इथं मस्तपैकी पायऱ्या वगैरे पण कोरीव केलेल्या दिसत आहे. ह्या पण पायऱ्या आहे. आता हे जे इथलं जे स्ट्रक्चर आहे ना त्याचा आपण थोडक्यात बघणारच आहोत. पण सर्वात अगोदर ही जी लेणी आपल्याला बघायला मिळते ही आहे स्तूपा. आणि हे भले मोठे मोठे खांब इथं आपल्याला दिसून येत आहे. आता यामधले नाही का जुने खांब पण आणि आय थिंक काही खांब आपल्याला ना ते नवीन सुद्धा दिसून येऊ राहिले. आणि या खांबांवरती जे बुद्ध असतील त्यांच्या रिलेटेड बऱ्याच आपल्याला पेंटिंग सुद्धा इथं खूप जुन्या जुन्या पेंटिंग्स एवढ्या जुन्या आहे की आता त्या समजा नाही का त्यांचं पूर्ण म्हणजे झिरपून त्या नाही का नष्ट सुद्धा व्हायला आल्या. आणि इकडे पाठीमागे पण साईडला तुम्ही बघू शकता की इकडे पण सुद्धा पूर्णच्या पूर्ण पेंटिंग्स आपल्याला केलेल्या दिसत होत्या. तर त्या आता पूर्ण वेळा काळाच्या अभावी नाही का नष्ट होत चाललंय. हे स्तूप आहे. स्तूपाचं तुम्ही बघू शकता. आता स्तूप म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतोच. मित्रांनो, लेणी जर कधी म्हटलं तर लेण्यांचा अगोदर जे समजा बनवत होते त्याचा जर कधी प्रमुख हेतू जर कधी बघितला म्हणजे बुद्ध लेणी असेल, जैन लेणी असेल किंवा हिंदू लेणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर त्यांचा जो धर्म असेल त्या धर्माचा प्रचार करण्यासाठी ना प्रामुख्याने या लेण्या बनवल्या जात होत्या. तर त्यामध्ये पण वेगवेगळे ग्रुप्स होते असं म्हणायला हरकत नाही. समजा आता आपण आहे ते म्हणजे मुख्य लेणीमध्ये स्तूपामध्ये. आता याला म्हणतात स्तूपा. स्तूपा याचा अर्थ असं होतो की त्यांचं जे प्रार्थना स्थान जिथे येणार पूजा वगैरे करणार दर्शन करणार तर जे त्या लेण्या असतात त्यांना म्हणतात स्तूपा. आणि जे विहार असतं की जसं आत्ताच आपण बघितलं की जिथं राहण्याचं ठिकाण आहे, पलंग बघायला मिळतं आपल्याला, तर ते म्हणजे राहण्याचं ठिकाण त्याला विहार असं म्हणतात. आता ही पुढं आपल्याला मेन लेणी बघायला मिळते. आणि ह्या जे स्टेअरकेस आहे स्टेअरकेसच्याच शेजारी हे बघा असलं काही कोरीव काम इथं नाही का केलेलं दिसतंय. असं दाखवलं जातंय थोडक्यामध्ये म्हणजे की उचलल्यासारखं काहीतरी इथं कोरीव काम किती छान पद्धतीने केलेलं बघताय. इथे आपल्याला छोटंसं राहण्याचं शिल्प आपल्याला बघायला मिळतंय. आणि ह्या साईडला जर कधी बघितलं आपण तर ह्या साईडला आपल्याला घोडे बघायला मिळत आहे. आणि ही पाठीमागची जी लेणी आहे ना ती दिसते. आता याचा तुम्हाला थोडक्यामध्ये अर्थ मी आता हे बघा इथं आपल्याला जवळपास आहे ना 9 हत्ती बघायला मिळत आहे. मोजूया आपण थोडक्यात आहे ना 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हत्ती. आता जर बघितलं तर त्यांच्या सोंडा आपल्याला एकाच्याही दिसत नाहीये. मित्रांनो, आता यांच्या ज्या सोंडा आहे ना ते दिसत नाही. त्याचं कारण असं की जर कधी आपण औरंगजेबाच्या काळामध्ये बघितलं किंवा इंग्रजांच्या काळामध्ये बघितलं तर त्यांनी काय केलं, ह्या ज्या ऐतिहासिक वस्तू होते, ऐतिहासिक जागा होते त्यांची नासधूस खूप केली. तर त्यावेळेस मग ह्या सोंडा आहे ना त्यांना नाही का तोडून वगैरे टाकलेलं आहे. आता याचा अर्थ असा होतो थोडक्यामध्ये की हे जर पूर्ण पाठीमागं विहार असेल किंवा मग ही लेणी असेल ती हत्ती घेऊन जात आहे बा किंवा त्यांचं पूर्ण ओझं ओढताय अशा पद्धतीने ही आपली लेणी बनवलेली आहे. नाही ना आपल्याला एक रस्ता दिसून येते. आणि हे जे शेजारी दिसतंय ना आता हे एक द्वारपालाचंच चित्र आहे जे कोरीव काम केलेलं आहे. पण आता हे सध्या नाही का तुटलेलं आहे जे आपण बघू शकतो. आणि इकडे एक द्वारपाल आहे. द्वारपाल हे हातामध्ये आपण धनुष्यबाण आपल्याला दिसतोय. द्वारपाल म्हणजे काय की रक्षा वगैरे करतात ते द्वारपाल हे 2 आपल्याला दिसत आहे. आणि त्यांच्या डोक्यांवरती ना आपल्या इथं हत्तीचं मस्तपैकी कोरीव काम केलेलं दिसतं. इथं सुद्धा हत्तीचं आहे. वरती आय थिंक गरुड देवता किंवा मग कशाच तरी शिल्प आपल्याला इथं दिसतंय. आणि हे जे नाग देवता आहे
याचं तुम्हाला ना मी थोडक्यामध्ये सांगतो की कसं आउटलाईन इथून काढलेली. आता हे जे आपल्याला आतमध्ये दिसतंय, जे आतमधलं जे पण पाणी आहे ते इथनं बाहेर येत होतं. ते कसं येत होतं ते आपण आतमध्ये गेल्यावरती बघून हे बघा, हा आउटलाईनीचाच प्रकार आहे जे की बाहेरनं केलेलं आहे. आता आपण थोडक्यामध्ये नाही का वरती जाऊया आणि अगोदर तुम्हाला मी आउटलाईन दाखवतो. हे बघा, आता समजा ही लेणी आहे, या लेणीमध्ये नाही वेगवेगळे खोल्या आपल्याला बघायला मिळते, म्हणजे की राहण्यासाठी असेल. आणि यांच्याच वरती ना खूप सारं आपल्याला हे बघा कोरीव काम केलेलं दिसतंय. मग ते हत्ती असेल, घोडे असेल किंवा वेगवेगळे प्राणी असेल, सिंह, वाघ, त्यांना दाखवण्याचा इथे ना प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला जे सांगत होतो ना आउटलाईन पाण्याची, आता हे बघा त्यावेळेस म्हणजे जवळपास 2000 वर्ष उलटून गेले, त्यावेळेससुद्धा आपण म्हणू की मग ते पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे ते कसं करतात. आता हे जे राहण्याचं ठिकाण आहे तर याच्या शेजारी याचं जे पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते कसं आहे ना ते आपण थोडक्यात बघूया. हे दिसतंय आपल्याला, ही पाण्याची जी आउटलाईन आहे, म्हणजे जे साचलेलं पाणी, पावसाचं पाणी आहे, ते पाणी यामधनं येणार आणि असं जाऊन ते तिथनं मग जे नागाचं तुम्हाला सिंबल दाखवलं ना, ते नागदैत्याच्या फण्यामधनं ते पाणी बाहेर येणार. म्हणजे पाण्याची सुद्धा असली व्यवस्था त्या काळी केलेली होती, म्हणून हे ना खूपच जास्त यांचं महत्त्व आहे. आता इकडे पण आहे ना ते विहाराचा प्रकार, इथं हे दोन म्हणजे नाही का पलंग वगैरे दिसत आहे, जे मी दाखवलं होतं आता की ते खांब वगैरे रवण्यासाठी खड्डे वगैरे केलेले दिसत आहे ना. हे पूर्ण त्याचाच प्रकार आपल्याला इथे दिसून येतोय. आता आपण आलेलो आहे त्या लेणीमध्ये. इथं आपल्याला पूर्ण विहाराचा हा प्रकार आहे. इथं पूर्ण राहण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या का त्यावेळेस कदाचित असणार आहे. आणि हे बघा, हे जे खातं म्हणत होतो मी तुम्हाला हेच म्हणतोय. समजा हे इथं एक खोली टाईपचा प्रकार आणि इथं हे खातं, म्हणजे काही ना काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. आता हे पडद्यातून बघू शकता की असल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळं सेपरेट या केलेलं होतं, म्हणजे खोल्या. आता आपण जे खोल्या बांधतो ना सेम त्या प्रकारच्या. सध्या तर पूर्ण फिरणं हे नाही का उन्हाचंच चालू आहे. इथं सुद्धा हा पूर्ण राहण्याचाच प्रकार आहे. पलंग वगैरे आपल्याला टाईप दिसतं, ते गड्डे वगैरे दिसत आहे, तिथं खाते वगैरे बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत ते म्हणजे लेणीचा जो विहार हा प्रकार असतो ना त्या ठिकाणी आपण आलोय. आता जवळपास आपण हा जर कधी अंतर बघितलं, हा एक पलंगाचा अंतर आणि हे बघा हे आपल्याला जे आहे ना म्हणजे एक भीतीचा प्रकार आपल्याला इथं दिसून येतोय. म्हणजे ह्या ठिकाणी वेगळं खोलीमध्ये रूपांतर, ह्या ठिकाणी वेगळ्या याच्यात रूपांतर. जवळपास हा आपल्याला एवढा स्पेस बघायला मिळतोय शकता की हे जे प्रत्येक खोलीचा प्रकार आहे त्याच्या प्रत्येक समोरच्या बाजूला आपल्याला असली एक स्टेप्स बघायला मिळते. हे बघा, आता तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता, थोडस इकडे दाखवा आणि इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला एक स्टेप सुद्धा दिसते. म्हणजे आता पण आपण जर कधी घरी गेलो, घरी जर बघितलं तर पायऱ्या ह्या असतात जाण्यासाठी. तर आता हा तुम्हाला खात्याचा हे बघा एवढा आता याचा साईज जर कधी बघितली तर एवढीशी साईज आपल्याला बघायला मिळते. तर हा एक खात्याचा प्रकार आहे. म्हणजे इथं जे काही समजा राहणारा व्यक्ती असेल ते इथं नाही आपलं सामान वगैरे ठेवणार, इथंच राहणार वगैरे. आता किचनचा कोणता प्रकार होता ते आता अजून आपल्याला ऍक्च्युअल मध्ये माहिती नाही. जे आउटलेट वगैरे पाण्याचे ते तर आपण थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवले की कशा पद्धतीनं जे पाण्याचं आउटलेट होते ते त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं. म्हणजे जर कधी आजकाल कोणी म्हणत असेल की मी खूप बहादर आहे, मी खूप हुशार आहे, तर त्यांनी नाही का जे इतिहासातले मध्ये पानं आहे ना ते उलटून बघितले पाहिजे, मग तेव्हा आपल्याला समजतं. असं हे ऐतिहासिक ठिकाण आहे इथं आपल्याला कन्नड तालुक्यामध्ये बघायला मिळतं. परंतु ह्यात खूप जास्त दुर्लक्षित आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये जे लोक बघण्यासाठी यायला पाहिजे, जे की पर्यटक आहे ते इथं यायला पाहिजे, त्या पद्धतीने पर्यटक इथं येत नाही. आता म्हणजे खरं जर म्हणलं ना थोडक्यामध्ये, मी तर जे पुरातत्व खातं आहे त्याला खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी जर काही तुम्ही पण इथे येऊन बघितलं ना तर बरंचसं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आता मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो होतो, त्याचा पण व्हिडिओ आपल्याला ना आपल्या चॅनलवरती बघायला मिळतोय. तर तेव्हा सुद्धा बरंचसं काम इथं चालू होतं. आता पण जर बघितलं तर लेण्यांमध्ये जे खांबाचं काम असेल किंवा आणखीन काही बरंचसं जे काम असेल ते सुद्धा थोड्या फार प्रमाणामध्ये आपल्या इथं केलेलं दिसून येत आहे. बस एक रिक्वेस्ट अशीच राहील की जे आणखीन पण जे पुरातत्व विभागामध्ये ज्या काही वस्तू येतात, ज्या की ऐतिहासिक वस्तू आहे ज्यांची खूप जास्त महत्व आहे, त्यांच्या सुद्धा संवर्धनासाठी ना काम वगैरे हे केलेलं पाहिजे. तेव्हा मग आणखीन जास्त खुशी ही नक्कीच होणार. आता आपण मागच मालोजी राजांचं जे समाधी स्थान आहे वेरूळमध्ये ते बघितलं. त्याचा जर कधी आपण परिसर बघितला तर तो ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला दिसला. जवळपास आपण शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहे. कुंडाचा प्रकार आहे, म्हणजे त्यावेळेस कदाचित पाणी वगैरे साठवण्यासाठी याचा वापर केला असू शकतो. आता हे पाण्यासाठी होतं की कशासाठी होतं ते तर काय आपण ॲक्युरेट सांगू शकत नाही. मित्रांनो, आता आपण आहे ना थोडक्यामध्ये ह्या ज्या लेण्या आहे ह्या सर्व लेण्या आपण बघितल्या, ते तिथपर्यंत बघितल्या. आता आपण चाललेलो ह्या दिशेने, म्हणजे ही जी नदी दिसते ना ह्या नदीच्या ह्या बाजूने आपण चाललोय. आणि मित्रांनो, इथून बघू शकता की जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याने नाही का हे जे पर्यटक आहेत त्यांना नाही का मस्तपैकी बसण्यासाठी इथं असलं काही सिस्टमसुद्धा केलेलं आपल्याला दिसून येत आहे.
मित्रांनो, आता जर कधी या पूर्ण लेण्यांचा आपण कधी परिसर बघितला तर हे जे साईडनं आहे ना, कुठं ना कुठं तरी ते दगडं पडलेले आपल्याला दिसून येत आहे. आता ते कशावर जाते तुम्हाला सांगतो. जर कधी ह्या लेण्या बघितला, आता ह्या लेण्यांचा सगळ्यात वरचा टॉपचा भाग आहे बरं का, इथं हे जे तुम्हाला दिसतं आहे, इथं सुद्धा ते जे मूर्ती असेल त्यांचं कोरीव काम केलेलं असेल किंवा ते खिडक्यां टाईप्स स्ट्रक्चर आपल्याला दिसून येत आहे, तर हे सुद्धा कोरीव काम इतक्या वरती सुद्धा केलेलं आहे. तर मग 100% हे इथं सुद्धा असणारच आहे. परंतु ते काळाच्या ओघामध्ये, कारण जवळपास 2000पेक्षा वर्ष जास्त वर्ष होऊन गेले ना ह्या गोष्टीला, तर त्यामुळे मग हे आपल्याला थोडंसं ढासळलेलं सुद्धा दिसून येत आहे. आता थोडंसंच पुढं आल्यानंतर आहे ना, आपल्याला इकडं पण एक स्तूप बघायला मिळतो आणि इकडं पण एक लेणी बघायला मिळते. चला आता आपण थोडक्यात ना आतमध्ये जाऊया आणि बघूया की आतमध्ये काय आहे. हे बघा, आता आपण आतमध्ये आल्यानंतर हे आपल्याला अशा स्टेप्स बघायला मिळतात. आय थिंक ह्या ज्या स्टेप्स आहे ना, या नंतरच्या काळामध्ये बसवलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे जे काम आहे ना, सिमेंटाचं वगैरे काम आपल्याला दिसतंय, परंतु हे जुनं आहे. हे असले काही लेणी आपल्याला इथं बघायला मिळते. आणि ही आतमध्ये आहे स्तूप, याला म्हणतात स्तूप, म्हणजे त्यावेळेच्या त्या लोकांचं जे प्रार्थना करण्याचं ठिकाण. आता आपण आहे ना, जी बाजूची लेणी आहे ती बघूया. या तुम्ही पण. इथं आपल्याला परत आहे ना 3 स्तूप बघायला मिळत आहे. आता हे पुढचं जे ना, तर मोठं स्तूप आहे बरंचसं, परंतु हे बरंचसं तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. मागचं जे स्तूप आहे ना, ते चांगल्या अवस्थेमध्ये दिसतंय, हे पण तुटलेल्या अवस्थेत आहे. जे रेलिंग्सचं वगैरे काम चालू असेल ना, तर त्यावेळेसचे हे लोखंडाचे सिस्टम आपल्याला इथं दिसत आहे. हे बघा, वरतून पण जे गोल काय प्रकारचं आहे ना, त्याचा आपल्याला अंदाज नाही आहे. तुम्हाला जर अंदाज असेल तर नक्कीच सांगा. चला आता आपण आहे ना खाली जाऊ. आम्ही तुम्हाला हे सांगत होतो की जेव्हा आता ह्या लेण्या बघितल्या आपण, स्तूप वगैरे बघितले, तर जेव्हा खाली जातो तर खाली जाण्यासाठी ना हे असलं काही मस्तपैकी स्टेप्स बनवलेलं आपल्याला दिसून येतं. आता ह्या स्टेप्सनं आपण खाली तिथं जाणार आहे. तिथं खूप जास्त भारी आहे, तेच तुम्हाला मी आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. तसं जर कधी बघितलं ना, तर ह्या ठिकाणी पूर्ण आपल्याला 14 लेण्या बघायला मिळतात आणि त्या 14च्या 14 बौद्ध लेण्या, आणि त्याच्यामध्ये आता आपण इथं जर कधी बघितल्या तर टोटल आपल्याला 13 लेण्या ह्या बघायला मिळतात. एका लेणीचा इतिहास असा आहे की असं सांगितलं जातं की जेव्हा खूप जास्त पाऊस वगैरे असणार त्यावेळेस नाही का, इथली एक लेणी नदी दिसती ना, तर तेव्हा मग पाण्याच्या ओघामध्ये ती लेणी नष्ट झाली असं सांगितलं जातं. तर इथं आपल्याला सध्याच्या काळामध्ये 13 लेण्या ह्या बघायला मिळत आहे. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे पित्तळखोरा जो लेण्यांचा समूह आहे त्यामधील सर्वात शेवटच्या लेण्यांकडे. इथं सुद्धा आपल्याला 2 लेण्यांचा समूह हा आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे पण जर कधी बघितलं तर इकडं सुद्धा आपल्याला स्तूप बघायला मिळतोय. तुम्ही इथं मस्तपैकी बघू शकता. वरती हे काय असलं प्रकारचं जे लेणीचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा जे कोरीव काम आहे ते केलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. आता यामध्येच एवढं सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि त्यामध्येच काही नालायक लोकांनी हे मस्तपैकी काम करून ठेवलेलं आहे. कदाचित व्हिडिओ बघतील तर त्यांना नक्कीच समजेल सुद्धा. आता ह्या ज्या दुसऱ्या लेणीमध्ये जर कधी आपण आलो तर इथं सुद्धा आपल्याला स्तूप दिसत आहे. स्तूप ते अर्थातच तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. वरती हे असलं काही प्रकारचं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे. खांबांचे अवशेष आपल्याला इथं दिसून येत आहे. काही लेण्या आपण बघितल्या ना, तर त्यामध्ये सुद्धा खांबांचे अवशेष आपल्याला कुठे दिसून येत आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ थोडक्यामध्ये पित्तळखोरा लेणीचा, त्याच्या इतिहासाचा, त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय शिव.